सहभाग घ्यायचा नाही अशा पद्धतीने ठरविलेलं आहेच. बारामती पोटनिवडणुकीकरता इच्छुकांची भाऊ गर्दी पाहायला मिळते. पोटनिवडणुकीत 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, यापैकी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यानुसार आतापर्यंत 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस आहे. राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. राष्ट्रवादी पदाधिकारी आता कशा पद्धतीने उमेदवारांची समजूत काढतात पाहणं महत्त्वाचं आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत 25 पेक्षा जास्त उमेदवार हे पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत. आता बातमी शिवसेनेच्या गोटात नाही. काम नाही पदही नाही असा थेट इशारा एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षातल्या नेत्यांना दिलाय. शिंदेंनी नवनियुक्त संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुख यांची ऑनलाईन बैठक घेतली आहे. यावेळी शिंदेंनी अतिशय कर्तव्य कठोर अशी भूमिका घेतली. काम केल्याची अपडेट आली नाही, तसंच जे काम करणार नाहीत त्यांना आता थेट नारळ दिला जाईल असं दमच शिंदेंनी आजच्या बैठकीत दिलंय. मंत्री, आमदार, खासदार ही पदं बाजूला ठेवून सर्वांनी कार्यकर्त्यांप्रमाणे काम करण्याचे आदेश देण्यात आले. त्याचप्रमाणे प्रत्येक बैठकीचे फोटो आणि तपशील रोज सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती मिळते. पुण्यामध्ये शिवसेनेची पूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली. यातून राज्यातल्या इतर पदाधिकाऱ्यांना थेट संदेश देण्यात आला. एकनाथ शिंदेंनी नेमके कोणकोणते आदेश दिलेत ते बघूया. काम दिसलं नाही तर पदही राहणार नाही असं शिंदे म्हणाले. मंत्री, आमदार, खासदार ही पदं आता विसरा. आता सर्वजण कार्यकर्ता म्हणून पक्षाचं काम करतील. लोकसभा संपर्क प्रमुखांनी प्रत्येक विधानसभेची स्वतंत्र बैठक घ्यावी. बैठकीचे फोटो आणि तपशील मला पाठवा. कामाची अपडेट न देणाऱ्यांना थेट नारळ देण्यात येणार असं या बैठकीत शिंदेंनी म्हटलंय. तर एकनाथ शिंदे नेहमीच ऍक्शन मोडवर असतात. जे काम करणार नाहीत त्यांना पदावरून बाजूला केले जाईल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शिंदे साहेब हे कायमच ऍक्शन मोडवर असतात, त्याच्यामुळं आजच ऍक्शन मोडवर आले तशातला भाग नाही. जे काम करत नाहीत किंवा पदं घेऊन बसलेले आहेत त्यांना नक्कीच बाजूला करून नव्या दमाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी साहेब देतील. त्याच्यामध्ये जे सक्षमपणानं काम करतायत त्यांना साहेब पुढे चाल देतील. जे सक्षमपणानं निवडणुकीमध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत, निवडणुका यशस्वी करू शकले नाहीत, अशा लोकांना साहेब थोडे थांबवतील. प्रभारी म्हणून काही लोकांना ठेवलेलं आहे आणि जे चांगलं काम करतील त्यांना नक्की कंटिन्यू करू. मी संपर्क प्रमुख त्या तिथला आहे. साहेबांच्या परवानगीनं ज्यांना नवीन पदं द्यायची आहेत त्यांना नवीन पदं देखील देऊ. ज्यांना थांबवायचं आहे त्यांना थांबवू. त्यांना काही काळासाठी थांबवायचं आहे त्यांना काही काळ थांबवू. समरजित घाटगेंनी पुन्हा एकदा भाजपमध्ये घर वापसी केली आहे. 2 वर्षांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले घाटगे पुन्हा एकदा पक्षात परतले. मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलाय. यामुळे भाजपमध्ये घाटगेंना पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका मिळण्याची शक्यता आहे. समरजित घाटगेंनी 2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत मोठी राजकीय खेळी खेळली होती. मात्र त्या काळात अपेक्षित राजकीय संधी आणि प्रभाव न मिळाल्याची चर्चा होती. परिणामी त्यांनी पुन्हा एकदा भाजपकडे वळण्याचा निर्णय घेतल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. भाजपसाठी देखील ही घर वापसी महत्त्वाची मानली जाते. स्थानिक पातळीवर घाटगे यांचा प्रभाव आणि संघटन कौशल्य लक्षात घेता पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो. तर घाटगेंची घर वापसी केवळ पक्षांतर नसून आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी मोठी घडामोड ठरण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्यासाठी थोरल्या भावासारखे आहेत. मागच्या वर्षीच ही प्रक्रिया सुरू झाली. नोव्हेंबर महिन्यामध्ये जेव्हा नगरपालिकेला मुश्रीफ साहेबांची माझी युती माननीय देवेंद्रजींच्या मध्यस्थी झाली आणि जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एबी फॉर्मवर आमचे सगळे उमेदवार उभारले, निवडून आले आणि त्या अनुषंगाने एक औपचारिकता होती. पण एक एवढ्या चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम होईल अशी मला अपेक्षा नव्हती. मी सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो दादा, की कुठलंही अकॉमोडेशन, गाडी, शेवटचा निरोप म्हणजे 12चा कार्यक्रम तो नंतर 9ला झाला, तरीही सगळे एवढ्या मोठ्या संख्येत आत आहेत, बाहेर आहेत आणि या निमित्ताने मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तर भाजप प्रवेशावरून मविया नेत्यांनी समरजित घाटगेंवर निशाणा साधला. ते भाजपचेच होते, फक्त तिकिटीच्यासाठी आमच्याकडे आले होते. तिकीट मिळाली, लढले आणि परत ते भाजपवासी झालेले आहेत. त्यामुळे काय वेगळं काय केलेलं नाही. मला चिंता एवढीच आहे की त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणं म्हणजे हसन मुश्रीफ त्यांच्या अलायन्समध्ये असताना त्यांना भविष्यातले असलेला हा संकेत दिलेला आहे का? समरजित घाटगेंचा प्रवेश म्हणजे
महायुतीमध्ये भविष्यकाळामध्ये असलेल्या आपल्या मित्रपक्षांना हा त्यांनी दिलेला मला वाटतं हा संकेत दिसतोय आहे आणि ह्या बाबतीमध्ये आता महायुतीतल्या असलेल्या त्यांच्या मित्रपक्षांनी विचार करावा गांभीर्याने. भाजपची गाडी एवढी भरलेली आहे, कोण खिडकीला लोंबका लागलाय, कोणाचं काय होणार आहे कळत नाही. तर भाजपची गाडी एवढी भरलेली आहे, कोण खिडकीला लोंबका लागलाय, कोणाचं काय होणार आहे कळत नाही. आता बातमी पुन्हा एकदा बारामती पोटनिवडणुकी संदर्भातली आहे. सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलाय. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुन्हा एकदा विनंती करण्यात आली आहे. याआधी देखील सुनेत्रा पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता. अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे. राजू सोनावणे याबद्दलची अधिक अपडेट देतील. राजू, पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रयत्न होतोय निवडणूक बिनविरोध करण्यासाठी. अश्विन, आपण पाहतोय की उद्या बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज पुन्हा एकदा जे आहे ते सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आहे आणि कुठेतरी ही निवडणूक बिनविरोध करावा अशी पुन्हा एकदा विनंती वजा मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता काँग्रेस नेमकी आपली भूमिका काय घेणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. खरं तर काँग्रेसनी एक कारण पुढे केलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार, हा निर्णय दिल्लीतून झालेला आहे. त्यामुळे दिल्लीच्या नेत्यांच्या सल्ल्यानुसारच आम्हाला निर्णय घेता येईल. त्यामुळे आता उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आता ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होणार की काँग्रेस आपला उमेदवार कायम ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं राहील. धन्यवाद राजू या माहितीबद्दल. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या हॉटेल खरेदी प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे. प्रकरणाचा चौकशी अहवाल प्रकरणाचे पूर्ण झाले असून चौकशी अहवाल आता सरकारच्या टेबलावर पोहोचलाय. सिद्धांत शिरसाट यांच्या धनदा कॉर्पोरेशन मार्फत हॉटेल बिट्स खरेदीचा व्यवहार झाला आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली. मे 2025 मधील लिलाव प्रक्रियेत दबाव टाकून अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील 8 सदस्यीय समितीने या व्यवहाराचा बारकाईने छडा लावला. लिलाव प्रक्रियेतील तांत्रिक बाबी, पारदर्शकता आणि नियमांचं पालन याची सखोल तपासणी करण्यात आली. आता या चौकशीचा अंतिम अहवाल महसूल विभागाकडे सुपूर्द करण्यात आलाय. या प्रकरणावर सरकार नेमका काय घेणार निर्णय याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. या चौकशीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे काय म्हणतात बघूया. जे जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांच्या सगळ्या विषयाचे सचिव असतात ते चौकशी काय करणार म्हणून विभागीय आयुक्त. पण विभागीय आयुक्तांनी मला असं वाटतं ज्याची तक्रार होती, ज्यांनी तक्रार केली होती त्याच्याशी थोडी चर्चा करायला पाहिजे होती. परंतु विभागीय आयुक्तांकडे मी काही पुरावे दिले असते, कारण सरकारी लोक पालकमंत्र्यांच्या विरोधात काय कसा रिपोर्ट देणार. कारण त्यांनी जर आम्हालाही हिअरिंगला बोलवलं असतं तर मला असं वाटतं आणखी बरं झालं असतं. त्यामुळे आता चौकशी समितीत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे का सत्यता मांडण्याचा प्रयत्न झालेला मला तरी माहिती आहे. आता एक नजर टॉप 25 घडामोडींवर.